Good morning, students. Now here we are also discuss about the new unit computerized accounting. Then these are the two words, the combination of the two words. First one is our computerized and second one is the accounting. What is meant by the accounting? Accounting is nothing but a recording of the transactions, analysis of the transactions and इंटरप्रिटेशन ऑफ देअर फायनल रिझल्ट्स. अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो तर झालेला व्यवहार असेल त्या व्यवहाराची नोंद करतो. तो व्यवहार या ठिकाणी नोंद केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करतो आणि शेवटी फायनल रिझल्ट असेल म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही आपण या ठिकाणी तयार करतो. हे झालं अकाउंटिंग. आता कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग दॅट मीन्स इन सिम्पल वर्ड द यूज ऑफ द कम्प्युटर्स इन टू द अकाउंटिंग प्रोसेस. म्हणजेच कम्प्युटर किंवा संगणकाचा अकाउंटिंग प्रोसेसमध्ये उपयोग करणं. मग संगणकाचा अकाउंटिंग प्रोसेसमध्ये उपयोग करणं म्हणजे नेमकं काय करणं म्हणजे फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज ए सॉफ्टवेअर इज अवेलेबल इन टू द मार्केट फॉर द रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन्स ऑर फॉर द अकाउंटिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर बिझनेसेस then such software it is called as the tally. That means the tally ERP9 is a accounting software to recording the accounting transactions of an business's organization. The tally is a accounting software. Tally is a software which helps to the businesses organizations to recording the transactions, then analysis of the transactions and their final results. म्हणजे टॅली हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. टॅली हे काय आहे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे की ज्याचा उपयोग हा व्यवसायामध्ये अकाउंटिंग करण्यासाठी केला जातो. मग त्याच्या ठिकाणी नेमकं बेनिफिट्स काय आहेत म्हणजे बेनिफिट्स ऑफ द कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग ॲज वेल ॲज द बेनिफिट अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ द टॅली. जे टॅली इज ए all accounting entries can be stored permanently. Into the computerized accounting, into the tally, all the accounting entries can be stored permanently आपण त्या स्टोअर करू शकतो. केलेले अकाउंटिंग एंट्रीज असतील त्या म्हणजे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी टॅक्सेशन सिस्टीममध्ये ऑडिट या ठिकाणी झाल्यानंतर मग ऑडिटमध्ये जर काही क्वेरी असतील तर ते ट्रान्झॅक्शन पुन्हा तपासलं जाऊ शकतं आणि साहजिकच ते ट्रान्झॅक्शन परमनंटली हे स्टोअर केलं जात असल्यामुळं साहजिकच इथं आपला वेळ या ठिकाणी वाचू शकतो. दुसऱ्या ठिकाणी महत्त्वाचं बेनिफिट आहे टॅलीचा किंवा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचा. वन्स द जनरल एंट्रीज आर मेड ऑन कम्प्युटर द अदर स्टेटमेंट लाईक ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आर जनरेटेड ॲटोमॅटिकली. म्हणजेच मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री केल्यानंतर तुम्हाला ट्रायल बॅलन्स तयार करावा लागेल. ट्रायल बॅलन्स तयार केल्यानंतर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल आणि बॅलन्स शीट तयार करावं लागेल. परंतु टॅली सॉफ्टवेअरमध्ये किंवा कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये मेनली टॅली सॉफ्टवेअरमध्ये हे या ठिकाणी ॲटोमॅटिकली जनरेट होतं. काय जनरेट होतं ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर ऑल्सो जनरेटेड ॲटोमॅटिकली. म्हणजे एकदा का आपण जर्नल एंट्री केली टॅलीमध्ये किंवा त्याचं रेकॉर्डिंग केलं तर साहजिकच ॲटोमॅटिकली जनरेट होतं ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. त्यानंतर तिसरं बेनिफिट आहे इफ ए चेंजेस इज मेड इन ए जर्नल एंट्री इट्स इफेक्ट्स आर ॲटोमॅटिकली चेंज्ड अप टू द बॅलन्स शीट. समजा आपण एखादा काही चेंज केला जर्नल एंट्रीमध्ये तर ॲटोमॅटिकली त्याचा इफेक्ट हा बॅलन्स शीटमध्ये होतो आणि ती बॅलन्स शीट चेंज किंवा अप टू डेट या ठिकाणी होत असते. त्याला आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करण्याची काही आवश्यकता नसते. वी कॅन गेट अकाउंटिंग रिपोर्ट्स लाईक हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आपल्याला टॅलीच्या माध्यमातून मिळू शकतात. लाईक द परचेस रजिस्टर असेल, सेल्स रजिस्टर असेल, डेबुक असेल म्हणजे एक्सेट्रा ऑल्सो युझिंग द कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर लाईक द टॅली. दॅट मीन द टॅली इज ए सॉफ्टवेअर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आपणास या ठिकाणी मिळू शकतात. परचेस रजिस्टर असेल, सेल्स रजिस्टर असेल, डेबुक असेल आणि बेनिफिट आहे वी कॅन गेट मेनी फॅसिलिटीज रिलेटेड टू द टॅक्सेस इन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. मग तुमचा GST असेल ते GSTचं सुद्धा या ठिकाणी ह्या टॅक्सेशनचे जे काही रिलेटेड फॅसिलिटीज असतील ह्यासुद्धा या ठिकाणी टॅलीमध्ये आहेत. मग TDS असेल, TCS असेल, तुमचं GST असेल
किंवा इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असेल, या पद्धतीच्या ज्या काही फॅसिलिटीज ह्या टॅलीमध्ये अवेलेबल आहेत. आता दुसरा मुद्दा येतो टॅली. व्हाय शुड द टॅली आर ऑल्सो युज्ड. टॅली काय यूज करायचं त्याचं आपण आता रिझन सांगितलं. त्याचं रिझन काय आहे तर मॅन्युअली अकाउंटिंगमध्ये आपणाला ज्यावेळेस आवश्यक जे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल ते बॅलन्स शीट करत असताना अडचणी येऊ शकतात. म्हणजे समजा मॅनेजमेंटला इंटेरियम डिव्हिडंड जर द्यायचं असेल तर तुम्हाला तिथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. साहजिकच मग ते ॲटोमॅटिकली जर जनरेट होत असेल तर त्याचा बेनिफिट या ठिकाणी निश्चितच त्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून होत असतो. म्हणजेच बिकॉज ऑफ ड्यू टू द सम लिमिटेशन्स ऑफ द मॅन्युअल अकाउंटिंग द टॅली सॉफ्टवेअर्स आर ऑल्सो डेव्हलप्ड. And therefore, in all over the world, near about 70 to 80%, I think so, businesses, organizations are also used such types of the tally software, accounting software, which are also used by the businesses organizations. Now here, from the practical point of view, how to start the tally? Then we are also install the tally software in our computer, in our laptop. Then display the tally icon in those desktop. Tally ERP9 software is installed. Then double click on tally ERP9 and follow the steps. Click on start button on the taskbar. Click on all programs, command from the command list. Click on tally ERP9 and again application is open. Then opening the screen of tally, म्हणजे टॅलीची स्क्रीन ओपन झाल्यानंतर या पद्धतीची दिसेल. The following two screens are also displayed when the tally ERP9 is open. Then the screen when we are also using the following screen display. म्हणजे या पद्धतीनं ही टॅलीची स्क्रीन दिसेल. मग त्यामध्ये कंपनी इन्फो, सिलेक्ट कंपनी, लॉग इन. आपण या ठिकाणी हे टॅलीची स्क्रीन कशा पद्धतीनं दिसते ते या ठिकाणी आपण पाहूयात. आता इथं या ठिकाणी माझ्या डेस्कटॉपला या ठिकाणी टॅली ERP9 आहे. मी त्याच्यावर डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर ही टॅलीची स्क्रीन या ठिकाणी ओपन होईल. आता टॅलीची स्क्रीन ओपन झाल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर इथं हे लायसनिंग ऑपरेशन्स आलं. मग आता इथं आपण एज्युकेशन मोडसाठी या ठिकाणी घेतोय, म्हणजे वर्क इन एज्युकेशन मोड. मी काय सिलेक्ट केलं, वर्क इन एज्युकेशन मोड. लायसन कॉपी जर तुम्ही घेतली असेल तर साहजिकच ते ॲटोमॅटिकली ओपन. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं, ही टॅलीची स्क्रीन ओपन झाली. त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत बघा. गेटवे ऑफ टॅली, मग त्यामध्ये मास्टर्समध्ये अकाउंट इन्फो, इन्व्हेंटरी इन्फो. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स म्हणजे अकाउंटिंग वाउचर्स, इन्व्हेंटरी वाउचर्स, युटिलिटीज, इम्पोर्ट डेटा. त्यानंतर बँकिंग आहे. रिपोर्ट्समध्ये आपल्याला काय दिसत आहेत, बॅलन्स शीट दिसतं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतं आहे, स्टॉक समरी, रेशो अनालिसिस, डिस्प्ले अँड क्वाईट. मग आता इथं ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर आता याच्यामध्ये बॅकअप वगैरे तो आहे. त्यानंतर जे काय स्क्रीन असेल ती स्क्रीन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी हॉरिझॉन्टल बटन बार, हो जो काय बटन बार असेल तो हॉरिझॉन्टल बटन बार झाला. त्यानंतर मेन एरिया म्हणजे गेटवे ऑफ टॅली, या ठिकाणी हा जो मेन एरिया, हा मेन एरिया झाला. हे हॉरिझॉन्टल बटन बार झाला. त्यानंतर बटन बार या ठिकाणी आपणाला टॅलीमध्ये या ठिकाणी राईट हँड साईडला आपणाला कीज दिसत आहेत. त्याला जर आपण फंक्शन कीज म्हणतो, म्हणजे F1 फॉर द सिलेक्ट द कंपनी, त्यानंतर F2 फॉर द डेट, F2 फॉर द पिरियड, F3 फॉर द कंपनी इन्फो. मग आपण F3 की कीबोर्डवरची दाबली की तुम्हाला इथं कंपनी इन्फो या ठिकाणी दिसेल. F1 फॉर सिलेक्ट द कंपनी. या पद्धतीनं इथं दोन कंपनी आहेत, सागर आणि राज लिमिटेड. मग त्यानंतर आपणाला काय करायचे तर या ठिकाणी हे सर्व इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर मग टॅलीचं या ठिकाणी बटन बार आहेत. त्यानंतर इथं राईट हँड टास्क बार आहे, कॅल्क्युलेटर पॅनल आहे. आपण या ठिकाणी बघूयात टास्क बार, कॅल्क्युलेटर पॅनल आहे, इथं टास्क बार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं टॅली पॉवर सिम्प्लिसिटी या ठिकाणी इन्फो पॅनल आहे. इन्फो पॅनलमध्ये काय तर इन्फो पॅनलमध्ये त्याच्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगितले असते. हा इन्फो पॅनल आला म्हणजे प्रोडक्ट कुठला आहे, टॅली पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी, टॅली ERP9. देन सिरीज रिलीज 6.2 लेटेस्ट व्हर्जन आहे. देन लायसन्स एज्युकेशनल मोड या ठिकाणी आपण घेतलेला आहे. कॉन्फिगरेशन्स गेटवे, देन ODBC सर्व्हर. These are also called as the info panel, and this is also the calculator panel, and this is also the task bar. हा या ठिकाणी टास्क बार आहे, हे कॅल्क्युलेटर पॅनल आहे.
अशा पद्धतीनं हे टॅली जे काय असेल ते टॅलीचं आपण या ठिकाणी बघितलं. म्हणजेच गेटवे ऑफ टॅली स्क्रीन, हॉरिझॉन्टल बटन, इन्फो पॅनल वगैरे. हॉरिझॉन्टल बटनमध्ये काय तर इसेन्शियल टॅली कमांड्स हॅव बीन प्रोव्हाइडेड ऑन दिस बार लाईक ॲट द प्रिंट, अल्ट प्री, एक्सपोर्ट, email, then upload, tally shop, language, keyboard, control panel, support center and help. All these button bar are also provided into the horizontal bar. मग या ठिकाणी आपण बघूयात. तर इथं आपणाला दिसतंय प्रिंट दिसतंय, एक्सपोर्ट दिसतंय, ईमेल दिसतंय, अपलोड दिसतंय, टॅली शॉप दिसतंय, लँग्वेज दिसतंय, कीबोर्ड दिसतंय, कंट्रोल सेंटर, सपोर्ट सेंटर अँड हेल्प. हे या ठिकाणी हॉरिझॉन्टल टॅली बारवर आपणाला दिसेल. मेन एरिया दॅट इज कॉल्ड ॲज द गेटवे ऑफ टॅली. म्हणजे मेन एरिया ऑफ टॅली इज डिवायडेड इन टू द टू पार्ट, लेफ्ट हँड साईड एरिया अँड राईट हँड साईड एरिया. मग लेफ्ट हँड side area provide the information on current period, current date and list of selected companies, the name of the company and when the last entry has been made. याच्या संबंधीची इन्फॉर्मेशन ही लेफ्ट हँडला दिसेल. म्हणजे या ठिकाणी हे जे काय लेफ्ट हँड एरिया असेल, हा लेफ्ट हँड एरिया गेटवे ऑफ टॅलीचा हा करंट पिरियड म्हणजे 1/4/2020 ते 31/3/2021, करंट डेट 1 एप्रिल दिसते. सिलेक्टेड कंपनी कुठल्या आहेत तर राज लिमिटेड, डेट ऑफ लास्ट एंट्री 1 एप्रिल 2020ची एंट्री या ठिकाणी दिसते. म्हणजे हा झाला लेफ्ट हँड साईड एरिया ऑफ द टॅली. देन राईट हँड साईड ऑफ द एरिया displays the company information, menu as selected as company, create the company, backup and restore. मग इथे या ठिकाणी राईट हँड गेटवे ऑफ टॅली मास्टर्स information, all these informations are also available here. Then next one is info panel. Into the info panel appears the button part of the screen. It is divided into 5 sections. The first 4 sections are also give the information regarding to our various aspects of the product installed on the computers, whereas the last sections contains the calculator, the user based his requirements and can hide the information. Info panel which give later area. म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी टॅली असेल ते टॅलीचं या ठिकाणी इन्फो एरिया म्हणजे टॅली जे असेल ते टॅलीचं व्हर्जन, अपडेट, त्यानंतर कुठला लायसन्स कुठला आहे, कॉन्फिगरेशन, कॅल्क्युलेटर, ऑल दीज आर ऑल्सो डिस्प्ले ऑन टू द इन्फो पॅनल ऑफ दॅट पर्टिक्युलर वे. Then to always display the info panel across all the screens reports, follow the steps, go gateway of tally, then F12 configuration menu and general, and they set the options always show the info panel to yes. Tally ERP always display the information panel in all screens of the report. मग इन्फॉर्मेशन पॅनल shows the following information. मग त्या प्रोडक्ट सेक्शन असेल, व्हर्जन अपडेट सेक्शन, लायसन व्हर्जन आणि कॉन्फिगरेशन सेक्शन असेल. कॅल्क्युलेटर पॅनलमध्ये काय तर कॅल्क्युलेटर पॅनल्स अलाउज टू परफॉर्म सिम्पल अँड कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स इज रिक्वायर्ड फॉर एलिमिनेटिंग द नीड्स ऑफ अन ॲडिशनल कॅल्क्युलेटर ऑन टू द ॲट हिज डेस्क. म्हणजे या ठिकाणी डेस्कवर जाऊन परत कॅल्क्युलेटर ओपन करण्यापेक्षा टॅलीमध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेटर दिलेला आहे, तो कॅल्क्युलेटर आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. इथं या ठिकाणी आपण कॅल्क्युलेटर या ठिकाणी यूज करू शकतो. तुम्हाला दिसत असेल इथं या ठिकाणी आपण 56 गुणिले या ठिकाणी आपण करूयात 10 इज इक्वल टू किती आला या ठिकाणी, कुड नॉट अंडरस्टँड द वर्ड या ठिकाणी अंडरस्टँड होत नाही. कॅल्क्युलेटर या ठिकाणी आपण यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे कंट्रोल कॅल्क्युलेटर पॅनल्स सी. या ठिकाणी टू ॲक्टिवेट द कॅल्क्युलेटर प्रेस कंट्रोल प्लस एन. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, कंट्रोल आणि एन दाबावं लागेल. तो त्यावेळेस तुमचा या ठिकाणी काय होईल, कॅल्क्युलेटर ॲक्टिवेट होईल. त्यानंतर काय करावं लागेल, त्यानंतर give alt C command at the place where to type value of the calculator of a ledger while doing the journal entry. त्यानंतर आहे टास्क बार. मग टास्क बारमध्ये काय तर टास्क बार मेनू पाथ ॲपेअर्स इन टू द लोअर लाईट बॉटम लाईन. त्यानंतर बटन बार आहे. त्यानंतर त्यामध्ये बटन बारमध्ये F1 सिलेक्ट कंपनी, हेल्प आहे, ॲज इनोवाईस, म्हणजे ऑल दॅट टाईप ऑफ द फंक्शन कीज आर ऑल्सो अवेलेबल. त्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन. मग कंपनी इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोसेस असेल, ती प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. हाऊ टू क्रिएट द कंपनी इन टॅली. देन हाऊ टू क्रिएट द कंपनी इन टॅली याच्या या ठिकाणी आपल्याला बघा
When no single company is selected, Tally shows the company information menu, figure A. When we are also select the company, click on F3, company info options, Alt plus F3 to open the company info, and the company info menu shows the figures. आपण इथं practical करूयात. Alt plus F3, gateway of Tally. Then we are also use Alt F3 at a time. We are also press Alt plus F3 button in our keyboard. म्हणजे तुम्ही Alt आणि F3 ॲट ए टाईम ते बटन प्रेस केल्यानंतर कंपनी इन्फो नावाची विंडो ओपन होईल. मग या विंडोमध्ये काय काय आहे तर सिलेक्ट कंपनी आहे, शेड कंपनी आहे, क्रिएट कंपनी आहे, अल्टर कंपनी, चेंज टॅली वॉल्ट आहे, स्पिल्ड कंपनी डेटा, बॅकअप, रिस्टोर आणि क्वाईट आहे. आता यामध्ये आपल्याला कंपनी क्रिएट करायची, तर कंपनी क्रिएटला तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून एंटर मारला की कंपनी क्रिएशनची विंडो या ठिकाणी ओपन होईल. मग ह्या विंडोमध्ये डिक्शनरी म्हणजे तुमचं हे कंपनी विंडोची किंवा टॅलीचा जो काय डेटा असेल कुठे या ठिकाणी स्टोअर होईल तर सी ड्राईव्हला युजर्स पब्लिक टॅली ERP9 डेटा त्या ठिकाणी तो सेव्ह होईल. मग आता नेम म्हणजे नेमच्या ठिकाणी काय टाकणार आपण कंपनीचं नेम टाकूयात. कंपनीचं नेम टाकल्यानंतर त्याचा मेलिंग ॲड्रेस येईल, त्यानंतर त्याचं कंट्री स्टेट. आता टॅलीमध्ये काय काय गोष्टी बाय डिफॉल्ट असतात. उदाहरणार्थ कंट्री असेल कंट्रीची लिस्ट असते, स्टेट असेल त्या स्टेटची या ठिकाणी लिस्ट आपण या ठिकाणी पाहूयात. कुठली कंपनी क्रिएट करूयात आपण या ठिकाणी कंपनी क्रिएट करूयात टॅलीमध्ये. अजय लिमिटेड नावाची आपण कंपनी क्रिएट करतोय. आता मेलिंग नेमसुद्धा अजय लिमिटेड. ॲड्रेस कुठला घेऊयात पुणे ॲड्रेस या ठिकाणी शॉर्टमध्ये टाकतो आपण, त्याचा स्पेसिफिक ॲड्रेस टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर पुणे हे कोणत्या कंट्रीमध्ये, आता तुम्हाला इथं राईट हँड साईडला बाय डिफॉल्ट लिस्ट या ठिकाणी दिसते. पुणे इंडियामध्ये असल्यामुळे डायरेक्ट आपण इंडिया सिलेक्ट केलं. स्टेट, आता स्टेट या ठिकाणी आपणाला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करत असताना या ठिकाणी कुठलं स्टेट आहे तर महाराष्ट्र. एम दाबल्यानंतर एमच्या नावाची लिस्ट येईल. मग त्यातलं आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं. त्यानंतर पिनकोड या ठिकाणी आपण टाकला. पिनकोड टाकल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, मग फोन नंबर असेल समथिंग दॅट आपण फोन नंबर या ठिकाणी टाकला. मोबाईल नंबर समजा या ठिकाणी असेल तर तो या ठिकाणी मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकला. फॅक्स नंबर समथिंग दॅट हा फॅक्स नंबर असेल तो फॅक्स नंबर कंपनीचा टाकला जाईल. ईमेल कंपनीचा ईमेल अजय CO@gmail.com या पद्धतीचा आपण ईमेल टाकला. त्यानंतर वेबसाईट कंपनीची वेबसाईट www.ajayco.com या पद्धतीचा. त्यानंतर फायनान्शियल इयर बिगिंग्स फ्रॉम या ठिकाणी फायनान्शियल इयर बिगिंग्स फ्रॉम्स 1 एप्रिल 2000 समजा 20 टाकलं. अँड बुक्स आर ऑल्सो बिगिन्स फ्रॉम. आता इथं जर पासवर्ड टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता की जेणेकरून हा जो काय डेटा असेल आपलं ट्रान्झॅक्शनचा तो कोणी पाहू नये, त्याच पर्सननं पाहावा. तर इथं आपण पासवर्ड टाकू शकतो. आपण पासवर्ड टाकलेलं नाही त्यामुळे आपण इथं नो म्हणतोय. बेस ऑफ करन्सी सिम्बॉल या ठिकाणी इंडियामध्ये असल्यामुळे रुपीज येईल. फॉर्मल नेम INR, सफिक्स सिम्बॉल नो, ॲडव्हान्स बिटवीन द सिम्बॉल एस, देन शो द अमाऊंट इन मिलियन्समध्ये. कंपनी जर मोठी असेल तर इथं आपण एस या ठिकाणी म्हणू शकतो. जनरली आपण या ठिकाणी नोच या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी एस म्हणले नंबर ऑफ डेसिमल पॉईंट पैसे ॲक्सेप्टेड म्हणजे आपली कंपनी काय झाली ॲक्सेप्ट झाली. आता ती कंपनी सिलेक्ट करायची म्हणजे त्या ठिकाणी आपण सिलेक्ट कंपनी कुठली कंपनी सिलेक्ट करणार तर लिस्ट आली अजय लिमिटेड, ती आपण सिलेक्ट केली तर इथं बोल्डमध्ये तुम्हाला काय दिसेल अजय लिमिटेड सिलेक्ट झाल्याची दिसेल. म्हणजे नो व्हाउचर एंटर्ड इनटू द अजय लिमिटेड. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय केली कंपनी क्रिएट केली. म्हणजे क्रिएशन ऑफ कंपनीसाठी कोणती शॉर्टकट की आहे Alt plus F3. आता मी बॅक येतो एस्केपनं बॅक आलो गेटवे ऑफ टॅली. त्यानंतर आपण काय कोणती की दाबली शॉर्टकट Alt plus F3 फॉर द कंपनी इन्फो मेनू. मग कंपनी इन्फोमध्ये काय केलं आपण तर क्रिएट कंपनी केली. क्रिएट कंपनीमध्ये सर्व इन्फॉर्मेशन ती भरल्यानंतर आपली कंपनी काय झाली क्रिएट झाली. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी पहिलं प्रॅक्टिकल कंपनी क्रिएशनचं या ठिकाणी पूर्ण झालं. आता नेक्स्टला
आपण या ठिकाणी लेजर क्रिएशन वगैरे ते सर्व पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.